बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात ऑल इंडिया पॅन्थर सेनेची पत्रकार परिषद पार पडली। त्यावेळी अध्यक्ष दीपक केदार यांनी केज विधानसभा लढवण्यास उत्सुक असल्याची माहिती दिली असून लोकसभेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला होता। तसेच बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचाही प्रचार केला होता। विधानसभेला देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीकडे पॅन्थर सेनेसाठी 5 जागांची मागणी करणार असून येथील गरीब मराठा मुस्लिम बौद्ध समाजाने मला केज विधानसभा लढवण्याची विनंती केली असल्याचे यावेळी दीपक केदार यांनी सांगितले। दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते अक्षय भुंबे यांचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेत जाहीर प्रवेश संपन्न झालाय। आमच्या बीड जिल्ह्यातील ताकदीमुळे या ठिकाणी मोठ्या बहुमताने ताकदीने केजचे जे काही बजरंग सोनवणे आहेत ते खासदार झालेले, त्यांना दलित चळवळीचा मोठा पाठिंबा मिळाला, तो आमच्या माध्यमातून मिळाला आणि त्यामुळे या भागात माझी ताकद वाढत चाललेली आहे, संघटना मोठी झालेली आहे। त्याचा काल आम्ही आढावा घेऊन बैठक घेऊन येणाऱ्या विधानसभेची रणनीती सुद्धा या ठिकाणी आम्ही ठरवलेली आहे। आम्ही ज्या 5 जागा महाविकास आघाडीला मागितलेल्या आहेत, संविधान वाचवण्यासाठी आम्ही लोकसभेला त्यांच्यासोबत गेलेलो आहोत। लोकसभेला संविधान धोक्यात होतं आणि विधानसभेला आरक्षण धोक्यात आहे आणि आरक्षण कुणाकडून धोक्यात आहे तर भारतीय जनता पार्टीकडून धोक्यात आहे। लोकसभेला आम्ही संविधान बचाव म्हणून जो लढा दिला तो भाजप पासून RSS पासून आरक्षण बचावचा लढा आम्ही विधानसभेला पुन्हा एकदा महाविकास आघाडी सोबत देणार आहे आणि त्या अनुषंगाने या महाविकास आघाडीत एक दलित युवा चेहरा म्हणून गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रातल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर, इथला गरीब मराठा असेल, मुस्लिम असेल, आदिवासी असेल, बहुजन असेल यांच्या न्याय हक्काचा आम्ही लढा देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आम्ही केलंय आणि त्यामुळे हा चेहरा विधानसभेत गेला पाहिजे ही कार्यकर्त्यांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची आणि समाजाची भावना आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही महाविकास आघाडीकडे त्यातला जो शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या पक्षाशी आमचं अलायन्स आहे, आघाडी आहे आणि त्यांच्याकडे आम्ही 3 बैठका आतापर्यंत केलेल्या आहेत। एकदा दिल्लीत जाऊन भेटलोय, त्यानंतर महाराष्ट्र अध्यक्ष जयंतजी पाटील यांना सुद्धा आम्ही त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे। कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी पक्षसेनेला सोडण्यात याव्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली जागा केज अंबाजोगाई मतदारसंघ आहे, दुसरी जागा माळशिरस आहे, तिसरी जागा मेहकर आहे, चौथी जागा उदगीर आहे आणि 5वी जागा पिंपरी चिंचवड किंवा अशा पद्धतीने जी काही राखीव जागा असेल त्या ठिकाणी आम्ही दावा केलेला आहे आणि त्याच्यात सर्वात मोठा फोकस आमचा केज अंबाजोगाईवरती आणि माळशिरसवरती असणार आहे आणि त्या अनुषंगाने आमची काल या ठिकाणी बैठक झालेली आहे।